नमस्कार मित्रांनो, मी महेश. आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे तिरुपती बालाजी दर्शनाला. तिरुपती बालाजीला जाण्यासाठी तुम्हाला मुंबईवरून दररोज दुपारी आणि रात्री ट्रेन उपलब्ध आहे. ही ट्रेन पकडून तुम्ही रेणुगुंड स्टेशनवर उतरून स्टेशन बाहेरच तुम्हाला बसेस जीप मिळतात. बसचे भाडे 105 रुपये तर जीप 150 रुपयात आपल्याला तिरुपती बालाजी देवस्थानाकडे असलेल्या बसस्टॉपपर्यंत नेते. बालाजी दर्शनाला जाण्या अगोदर तुम्हाला ऑनलाईन रूम बुकिंग व दर्शन बुकिंग करणे फार गरजेचं आहे. याने तुमचा वेळसुद्धा वाचला जातो. याची लिंक तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. दर्शनासाठी तेथील पोशाख महत्त्वाचा आहे. जो पुरुषांसाठी लुंगी व शर्ट तसेच महिलांसाठी साडी कंपल्सरी आहे. वरती जाण्याअगोदर खाली एक चेकपॉईंट आहे. या चेकपॉईंट आपल्या सामानाची तसेच वाहनाची पूर्णपैकी चेकिंग केली जाते. जर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारच्या नशेचे पदार्थ असेल तर इथेच जप्त केले जाते. दर्शनासाठी जात असताना तुमच्याजवळ कोणत्याही प्रकारे इलेक्ट्रॉनिक गॅजेट किंवा वस्तू असू नये. जर ती तुमच्याकडे असेल तर तुम्ही रूममध्ये किंवा तेथील असलेल्या लॉकर रूममध्ये ठेवू शकतात. समोर आपल्या जी सुंदर कमान दिसत आहे ती बालाजी बस डेपोची जी आहे. डेपोच्या बाहेरच आपल्याला एक दिशादर्शक बोर्ड बघायला मिळते. तुम्ही माझ्या मागे बघताय मार्केट आहे तिरुपतीचं. या मार्केटसमोर आपल्याला बुकिंग ऑफिस दिसते, जे तुम्ही माझ्या मागे बघू शकतात. ते मागे दिसते बुकिंग ऑफिस आहे. तिथे आपल्याला रूम बुकिंग करायची. पहिले बुकिंग करूया रूमची. बुकिंग ऑफिससमोर आपल्याला मॅप दिसतो. या मॅपद्वारे आपण आपली जी रूम भेटली आहे ती रूम तसेच बालाजी मंदिर हे किती लांब आहे आपल्याला समजते. तसे इथं 32 रेस्ट रूम आहेत. ह्या 32 रेस्ट रूमचे शॉर्ट फॉर्म या मॅपमध्ये दिले आहेत, तर फुल फॉर्म बाजूला असलेल्या आयकॉनमध्ये दिलेले आहेत. जी आम्हाला रूम भेटली ती वराहस्वामी रेस्ट रूम होती, जी मंदिराच्या मागच्या बाजूलाच होती. बुकिंग करताना आपली एक पावती मिळते. ही पावती आपल्याला आपल्या रेस्ट रूमच्या मेन एंट्रन्सला दाखवावी लागते. तिथूनच आपल्याला रूम अलॉटमेंट होतो. त्यानंतर आपल्याला रूमची की मिळते. त्याच्याकडे जाय. आला 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 या 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 आमच्या या अरे हे आमचे टुकडेवाले नियोजन मध्ये जा रहे हैं. देखिए अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे. ही आमची रूम आहे जी आम्हाला अलॉटमेंट झालेली आहे. यामध्ये आपल्याला 2 बेड तसेच टॉयलेट आणि बाथरूम अटॅच मिळतं. गरम पाण्यासाठी इथे गिझरसुद्धा आहे. आम्ही चालू येथे असलेल्या प्रक्रियेनुसार पहिले मुंडन करायला. मुंडन करताना सुद्धा आपल्याला येथे असलेले टोकन घ्यावे लागते. केस कापून व फ्रेश होऊन येथे असलेला पोशाख जी प्रथेनुसार आपण तो घालून जाणार आहे. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मंदिराच्या आतमध्ये आपल्याला मोबाईल किंवा इथे कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू अलाउड नाही. यासाठी मंदिराच्या बाजूला आपल्याला लॉकर रूम मिळतो, तिथे आपण जमा करणार आहे. दर्शनाला जाण्यासाठी आम्ही पहिलीच ऑनलाईन बुकिंग केली होती, त्यामुळे आमचे दर्शन 3 तासात झाले. मंदिराच्या परिसरामध्ये संध्याकाळच्या वेळी श्री व्यंकटेश्वर म्हणजे बालाजी यांची भव्य पालखी मिरवणूक निघते. हे बघण्यासाठी खूप भाविक जमा झालेले असतात. ज्यावेळी आपण दर्शनाच्या लाईनमध्ये उभा असतो त्यावेळी येथे असलेल्या ट्रस्टने जागोजागी पाण्याची सोय, टॉयलेटची सोय व खाण्याची सोय उत्तम प्रकारे केलेली आहे. दीप प्रज्वलित करण्यासाठी ट्रस्टने मंदिरासमोरच मोठमोठ्या समईल लावलेल्या आहेत. येथे आपण दीप प्रज्वलित करू शकतात. रात्रीच्या वेळी मंदिराकडे असलेला परिसर तसे मंदिराचे गोपूर्ण याकडे लक्ष गेलं आपलं मन मोहून जातं. मंदिराच्या डाव्या बाजूला अन्नछत्रालय आहे, तेथे तुम्ही जाऊन प्रसाद घेऊ शकतात. येथे असलेले अन्नछत्र हे सकाळी 9 वाजता चालू होते, तसेच दुपारी 4 ते 5 बंद असते व 5 नंतर पुन्हा संध्याकाळी 10:30 पर्यंत चालू असते. अन्नछत्रालय 1 मजली आहे. तसे आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्या सुंदर असे पेंटिंगसुद्धा बघायला मिळते. बालाजीची मूर्ती सोने व इतर अनेक आभूषणांनी मढलेली आहे. मूर्तीची उंची 2 मीटर आहे. तिरुपती देवस्थान हे देशातील सर्वाधिक श्रीमंत असलेले देवस्थान मानले जाते. मंदिराची शैली ही दाक्षिणात्य गोपूर शैली आहे. बालाजी मंदिराचा इतिहास जर बघितला तर या मंदिराची स्थापना अचूक काळ कोणालाही सांगता येत नाही. मूर्ती परंपरेने स्वयंभू मानली जाते. लोककथेनुसार तिरुपतीच्या डोंगरावर मोठे वारूळ होते. एका शेतकऱ्यास आकाशवाणीद्वारे वाळती मुंग्यांना दूध भरवण्याची आज्ञा झाली. स्थानिक राज्याने ती आकाशवाणी ऐकली व स्वतःच त्या वारास दूध पुरवू लागला. भक्तीमुळे बालाजी अवतरित झाले. चोळ व पल्लव साम्राज्य मंदिराला दिलेल्या योगदानाचे कित्येक पट सापडलेले आहेत. 1517 कृष्णदेवराय राजाने दिलेल्या दानाने गर्भगृहाच्या शिखरात सोन्याचे थर देण्यात आले आहे. सेनापती राघोजी भोसले यांनी मंदिराची कायमस्वरूपी देखभालीची व्यवस्था केली. मंदिराचे प्रशासन येथील हातीरामजी मठाला सोपवण्यात आली. ही व्यवस्था 1933 पर्यंत सुरू होते. 1933 नंतर मद्रास सरकारतर्फे एक आयुक्त नेमले. सध्या मंदिराची व्यवस्था तिरुमला तिरुपती देवस्थानचे ट्रस्ट बघत आहेत. तिरुपती रांगामध्ये एकूण 7 डोंगर आहेत. मुख्य मंदिर शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी लवकर फ्रेश होऊन तेथे असलेल्या सर्व मंदिरांना भेट दिली. ही सर्व मंदिरे फिरण्यासाठी 1 दिवस पूर्ण लागतो. ही मंदिरे फिरण्यासाठी तुम्हाला वाहन करावे लागते, कारण ही मंदिरे लांब लांब आहेत. मंदिर बघण्यास सुरुवात आम्ही बालाजी पादुका येथून सुरुवात केली.
त्यानंतर शिलोतोरम, पद्मावती, वकुला देवी, राधाकृष्ण मंदिर, वरदान मंदिर, योग नरसिंह मंदिर, वरास्वामी मंदिर, अंजना देवी मंदिर, गंगादेवी मंदिर, हनुमान मंदिर, श्री कपिलेश्वर मंदिर, गरुड मंथन असे मंदिरे आम्ही इथे बघितले। आता ज्या मंदिराची नावे मी सांगितले यामधील काही मंदिरामध्ये तुम्ही मोबाईल घेऊन जाऊ शकतात, तर काही मंदिरामध्ये बंदी आहे। शिलातोरम येथे आपल्याला भगवान विष्णूचे दशावतार यांच्या मूर्ती बघायला सुद्धा मिळतात। पद्मावती मंदिर हे तिरुपती शहरापासून सुमारे 5 किलोमीटर दूर अंतरावर आहे। असे म्हणतात की या मंदिराच्या दर्शनाशिवाय तिरुमला पूर्ण होत नाही। हे मंदिर भगवान व्यंकटेश्वर यांच्या पत्नी पद्मावती देवीचे आहे। भगवान विष्णूचा अवतार व्यंकटेश्वर यांनी पद्मावती स्वतः लक्ष्मीचे अंश अवतार मानले जाते। मंदिरात विराजमान असलेल्या देवीच्या मूर्तीमध्ये पद्मावती देवी कमळाच्या आसनावर बसलेली आहे। वरास्वामी मंदिर हे भगवान विष्णूचे तिसरे अवतार वरा यांच्यासाठी समर्पित आहे। हे मंदिर श्री व्यंकटेश्वर मंदिरापेक्षा जुने आहे। हे मंदिर पुष्करणी या पवित्र जलकुंडाच्या उत्तरेकडे किनाऱ्यावर वसलेले आहे। परंपरेनुसार मुख्य मंदिरात भगवान व्यंकटेश्वराला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी तो भूवरा स्वामींना अर्पण करतात। तशा परंपरेनुसार भक्तांना पहिले भूवरा स्वामीचे दर्शन घेतले पाहिजे, मग व्यंकटेश्वर असे मानले जाते। वकुला देवी मंदिर मातृप्रेमाचे प्रतीक म्हणून तिच्या नावाने एक मंदिर सुमारे 300 वर्षापूर्वी पेरूरबाडा टेकडीवर बांधले गेले आहे। पेरूर हे गाव तिरुमला टेकड्यापासून 27 किलोमीटर आणि तिरुपतीपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे। वकुला देवी भगवान व्यंकटेश्वराची पालक आई आहेत। तिरुमला पौराणिकनुसार द्वापर युगात भगवान श्रीकृष्णाची पालक यशोदा आई होती। श्रीकृष्णाच्या विवाहात यशोधरा बोललं नव्हतं। श्रीकृष्णाने वचन दिले की कलियुगात मी श्रीनिवास म्हणून अवतार घेईन, तुला शेषाद्री येथे भेटणार आहे, तुला वकुला देवी म्हणून ओळखले जाईल आणि तेथे श्री वरास्वामीची तुला पूजा करावी लागेल। त्या अवतारात तुमची इच्छा पूर्ण होईल, मग तू माझे आणि देवी पद्मावती यांच्या विवाहात उपस्थित राहील। जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे असे नवनवीन व्हिडिओ पाहता येईल। सुरुवातीला व व्हिडिओच्या मध्ये सांगितल्याप्रमाणे येथे कोणत्याही प्रकारे इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा गॅजेट तुम्ही मंदिराच्या आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही। त्यासाठी तुम्हाला मंदिराच्या परिसरामध्ये लॉकर रूम आहे, तेथे तुम्हाला ते सर्व जमा करावे लागतात। यानंतरच तुम्ही मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करू शकतात। जर प्रवेश करताना तुमच्याकडे जर इलेक्ट्रॉनिक वस्तू सापडली ती जप्त केली जाते व पुन्हा दिली जात नाही। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये।